भारतीय जनता पक्षाचे भाजप खासदार आणि चित्रपट अभिनेता सनी देओल आणि केंद्रीय मंत्री संजय धोत्रे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केले नाही। या दोघांव्यतिरिक्त आणखी 6 खासदार आहेत ज्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान केलं नाही। दरम्यान सनी देओल उपचारासाठी परदेशात आहे, तर केंद्रीय मंत्री धोत्रे आयसीयू मध्ये दाखल आहेत। त्यामुळे दोघेही मतदानासाठी हजर राहू शकले नाही। तर शिवसेनेच्या 2 खासदारांसह बहुजन समाज पक्ष, बसपा, काँग्रेस, समाजवादी पार्टी एसपी आणि ऑल इंडिया मजलिस इत्तेहाद उल मुस्लिमीन AIM यांच्या प्रत्येकी एका खासदाराने मतदान केले नाही। याशिवाय तुरुंगात असलेले बसपा नेते अतुल सिंह मतदानासाठी येऊ शकले नाहीत। शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकर आणि हेमंत गोडसे यांनीही मतदान केले नाही। AIMचे नेते इम्तियाज जलील हेही मतदान न करणाऱ्या 8 जणांमध्ये होते। केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते PPE किट घालून मतदान केंद्रावर पोहोचले होते। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सपाचे संरक्षक मुलायम सिंह यादव व्हीलचेअरवर बसून मतदान केंद्रावर पोहोचले होते। निवडणूक आयोगाने सांगितले की सोमवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत संसद भवन आणि राज्य विधानसभेच्या 30 केंद्रांसह 31 ठिकाणी मतदान झाले। जुलै 21 रोजी मतमोजणी होणार आहे। निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार प्रत्येक मतपेटीला मिस्टर बॅलेट बॉक्स या नावानेही तिकीट दिले जाते।